लाडक्या बहिणींसाठी गुढीपाडव्याची भेट. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. लाडक्या बहिणींसाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारजी साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. आता लाडक्या बहिणींना एक नव्हे तर 2 गिफ्ट तर मिळणार. त्यासोबत एप्रिलचा हप्ता व आणखीन गॅस सिलेंडरचे 830 रुपये सरसकट सर्वच बहिणींना देण्यात येणार आहेत. होय, तुम्हाला गॅस सिलेंडरचे आतापर्यंत जरी हप्ते मिळाले नसतील तरी आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत. कोणतेही नियम नाहीत, निकष नाहीत. मात्र आता तुम्हाला जे आहे ते 2 दिवसाच्या आत एक काम करायचं आहे. आता गुढीपाडव्याची भेट तुम्हाला वाटप होत आहे. ते काम जर केलं तर तुम्हाला त्याचा देखील लाभ म्हणजे गॅस सिलेंडरचा लाभ व मोफत साडीचा लाभ देखील मिळून जाईल. कारण की ज्यांना लाभ मिळत नव्हता त्यांना देखील सरकार देणार आहे. एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाहीये. होय, एकही लाडकी बहीण 830 रुपयापासून वंचित राहणार नाहीये. त्यांना गॅस सिलेंडर मिळणार, मोफत साडी, एप्रिलचा 10वा हप्ता. मात्र एक सूचना दिलेली आहे, ते काम पूर्ण करावे लागणार आहे. सर्व काही माहिती तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सर्व गिफ्ट तर मिळून जातील व इतर लाडक्या बहिणींना आसपासच्या त्यांना देखील सांगा, कारण हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2 मिनिटं वेळ काढून जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सर्व योजनाबाबत अपडेट कळेल. त्यातली त्यात बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याचं दिसत नाहीये. चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. जे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाचे अपडेट रोजची रोज सर्वात अगोदर पाहायला मिळतील. कारण सरकारच्या अचानकपणे काही निर्णय होत असतो. तर सबस्क्राईब करा. तुमचा जिल्हा सांगा. आता 13 किंवा 16 जिल्ह्यामध्ये लवकरच पहिला टप्पा हा वितरित केला जाणार आहे. रक्कम 12 जिल्ह्यात सर्वात अगोदर येणार असून गुढीपाडव्याची भेट 12 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर येत आहे. तर आता त्या 12 जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे. आता इथे बघू शकता, गुढीपाडव्याची भेट अखेर तयार झाली. आता वाटप सूचना येणे फक्त बाकी आहे. तसेच 12 जिल्ह्यासाठी पूर्ण तयारी पहिल्या टप्प्यात करण्यात आलेली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे असे टप्प्याटप्प्याने हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. तशातच विचार केला तर आता पहिले जे 12 जिल्हे सरकारने जाहीर केले आहेत त्यामध्ये आता मोफत साडी एक, इकडे बघू शकता खाली, ही मोफत साडी एक मिळणार आहे. तसेच एक गिफ्ट देखील मिळणार आहे. कशानिमित्त? गुढीपाडव्या सणानिमित्त. व त्यासोबत ही मोफत साडी व तुम्हाला रक्कम देखील मिळणार आहे. इकडे पाहू शकता, एकनाथ शिंदेंच्या पाठीमागेची रक्कम दिसत असेल. ही रक्कम एक तुमच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे. ही रक्कम आता 1500, एखाद्या वेळेस त्याच्यापेक्षा जास्त 2100 रुपये 10वा हप्ता हा लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पैसे मिळण्याची देखील शक्यता आता दाट वर्तवण्यात येत आहे. कारण की एकनाथ शिंदे हे अचानकपणे निर्णय घेत चाललेले आहेत. अचानकपणे त्यांचे मोठे निर्णय देखील होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच इकडे बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार एप्रिलचा 10वा हप्ता जास्त रक्कम 12 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे आणि गॅस सिलेंडरचा हप्ता देखील सर्वात अगोदर या 12 जिल्ह्यामध्ये येत आहे. तर त्या 12 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर त्यातीलच पहिला जिल्हा बघू शकता. पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड. नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठी रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात आता वर्ग केली जाणार आहे. नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आता एप्रिलचा हप्ता एक मिळणार. एप्रिलचा हप्ता किती? 1500 किंवा 2100 रुपये देखील मिळू शकतो. आता सरकार काही निर्णय घेऊ शकतं. तसेच एकंदरीत विचार केला तर 830 रुपये बघू शकता. 830 रुपये प्लस काय एक मोफत साडी. आता 830 रुपये हे झाले गॅस सिलेंडरचे. मोफत साडी एक झाली. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता. अशा प्रकारचे 3 गिफ्ट आता या 12 जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यातील पहिला जिल्हा नांदेड आहे. पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे. तुमचा देखील त्यामध्ये जिल्हा असू शकतो. तुम्हाला चांगलीच खुशखबर मिळेल. तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुमच्या जिल्ह्याला कधी मिळणार ते पाहायचं असेल तर फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. गॅस सिलेंडरचा हप्ता तुम्हाला आतापर्यंत मिळत होता का नव्हता ते देखील कमेंटमध्ये सांगा. तसेच आता इकडे बघू शकता, ही नांदेड जिल्ह्यासाठी खुशखबरच म्हणावं लागेल. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी सरकारने काय माहिती दिली आहे ते आपल्याला पाहायचं आहे. इकडे बघू शकता, एक धक्कादायक बातमी म्हणजे 8.25 लाख बहिणींनी योजनांचा डबल लाभ घेतलेला आहे. म्हणजे त्यांना 1500 नव्हे तर 2000, काही बहिणींना 4,000 रुपये महिन्याचीच पेमेंट मिळाली आहेत. महिन्याचीच रक्कम मिळाली आहे. होय, यामध्ये 1 लाख नसून 2 लाख नसून तर 8.25 लाख बहिणी पाहायला मिळत आहेत. 8.25 लाख बहिणींनी योजनांचा डबल लाभ घेतल्याची माहिती समोर येत असून यामध्ये जर विचार केला तर नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा लाभ अशा लाडक्या बहिणींनी
घेतलेला आहे। इकडे बघू शकता यामध्ये आकडा दाखवलेला आहे 8.25 लाख बहिणी, म्हणजे काहींना खूपच जास्त रक्कम मिळालेली आहे। तर या लाडक्या बहिणींनी दोन्ही योजनांचा लाभ घेतलेला असून आता अशी माहिती मिळत आहे। तसेच तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासामध्ये ही माहिती उघड झाली आहे। म्हणजे तंत्रज्ञान विकासाने जो तपास केला, ज्या विभागाने जी माहिती दिली त्यामध्ये ही माहिती आता सविस्तर उघडपणे आलेली आहे। यामध्ये दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा लाभ कमी करण्याचा प्रस्ताव देखील आता मांडण्यात आलेला आहे। म्हणजे या लाडक्या बहिणीचा लाभ आता कमी करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। म्हणजे या लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता फक्त 1500 जो मिळत असतो त्यापैकी फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत। होय, आता बघा, अशा चुका तुम्ही देखील करू नका। इतर योजनांचा जर तुम्हाला थोडाफार जरी लाभ आला तर लाडकी बहीण योजनेचे 500 रुपयेच फक्त महिन्याचे येऊन जातील, 1500 मिळणार नाहीत। म्हणजे तुम्हाला ठरवायचं आहे की नमो शेतकरीचा लाभ घ्यायचा, की PM किसानचा लाभ घ्यायचा, की लाडकी बहिणीचा लाभ घ्यायचा। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे नसतील तर 4000 रुपये PM किसान व नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला मिळून जातील, किंवा नमो शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा नसेल तर लाडकी बहिणीची दर महिन्याला 1500 रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल। त्यामुळे इथून पुढे सतर्क राहा। असं काय असेल तर ते नक्कीच तुम्ही कोणत्याही एका योजनेचा लाभ घ्या, अन्यथा तुमच्यावर मोठी कारवाई तर होणार नाही, मात्र तुम्हाला अचानकपणे योजनाचा लाभ तुमचा बंद देखील होऊ शकतो। सध्या स्थितीला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात। त्यापूर्वी इकडे बघा, एकनाथ शिंदे काय म्हणाले ते आता पाहायचं आहे। तर इकडे बघा, अजितदादांनी काल सभागृहामध्ये सांगितले की आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3 खुशखबर आलेल्या आहेत। आता 3 आनंदाचे निर्णय म्हणजे 830 रुपये देखील लाडक्या बहिणींना सर्व 830 रुपये मिळणार आहेत। गॅस सिलेंडरचे मोफत साडी जी आहे ती प्रत्येक महिलाला एक मोफत साडी, तेही चांगल्या क्वालिटीची। तसेच विचार जर केला तर एप्रिलचा 10वा हप्ता जास्त रुपये मिळण्याची देखील चान्सेस आता वाढलेले आहेत। होय, सभागृहात काय निर्णय झालेला आहे इकडे बघा। एकनाथ शिंदेंनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांनी काल सभागृहामध्ये सांगितलेले आहे की कुठल्याही योजना बंद केल्या नाहीत। तसेच लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू। तसेच इकडे बघा, लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहे। आणि अजितदादांनी सांगितलंय, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही 2100 रुपये वस्तुस्थिती आहे। महाराष्ट्र हे देशात पहिल्या नंबरचं राज्य आहे। आमच्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना आम्ही दिलासा नक्कीच देणार आहोत। म्हणजे काळजी नसावी। आता एप्रिलचाच हप्ता 2100 रुपये देखील येऊ शकतो। आता पुढे काय म्हणाले ते एकदा बघा। पुढे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की चांगली परिस्थिती निर्माण होईल, मजबूत, आणि लाडक्या बहिणींना देखील जे आम्ही बोललोय ते 2100 रुपये देखील मिळतील। म्हणजे आता तुम्हाला माहीतच असेल की निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे काय असतील सर्वांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 2100 रुपये देऊ, असा महायुती सरकारचा जाहीरनामा पाहायला मिळत होता। तर एकंदरीत विचार केला तर आता चांगली परिस्थिती निर्माण होईल, मजबूत, आणि जशी परिस्थिती राज्याची निर्माण होईल तशातच लगेचच उशीर होणार नाही, लगेचच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देखील मिळतील, असं जे आहे ती सांगितलेलं आहे। ही एक दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आहे। पुढे काय सांगितलं इकडे बघा, आता मोफत साडी देखील मिळणार असून लाडक्या बहिणीसाठी खुशखबरच आहे। त्यातली त्यात काही लाडक्या बहिणींना आता 4000 रुपये देण्यात येणार आहेत। होय, 4000 रुपये याच महिन्यात आता मिळणार आहेत। म्हणजे एप्रिल महिन्याच्या अगोदरच काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 4000 रुपयांची रक्कम ही प्राप्त होईल। तर आता एकंदरीत विचार केला तर इथे खाली काय माहिती आहे इकडे बघा। होय, आता काही लाडक्या बहिणींसाठी 4000 रुपये जाहीर झाले आहेत। त्यांना आता येत्या काही दिवसामध्ये हप्ता मिळणार आहे। म्हणजे आता मोदींकडून, म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडून 2000 रुपये व राज्य सरकारकडून 2000 रुपये असे 4000 रुपये बहिणींना मिळत आहेत। होय, आता लाडक्या बहिणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मोठे पाऊल उचललेले आहे। तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व अर्थमंत्री अजित पवारजी साहेब यांनी देखील मोठे पाऊल उचललेले आहे। आता 4000 रुपयांमधील 2000 रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाली आहे। तर आता 2000 रुपये देखील 10 ते 15 दिवसात लगेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे जमा केले जाणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे। तर हे 4000 रुपये कोणाला मिळणार व तुम्हाला जर 4000 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी काय करायचं ते इकडे बघा। आता इथे लक्ष देऊन ऐका, जर तुम्हाला हे 4000 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी मोठे काम करायचे आहे व तुम्हाला 830 रुपये गॅस सिलेंडरचे ते 100% मिळणार आहेत। एक काम जर केलं तर ते कोणतं काम आहे ते याच व्हिडिओ
व्हिडिओ सांगणार आहे. फक्त जे व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील, जे व्हिडिओला लाईक करून त्यांचा जिल्हा देखील कमेंटमध्ये सांगतील, त्यांच्या जिल्ह्याची अपडेट देऊ, त्यांनी काय करायचं आहे त्याबाबत आपण सांगणार आहोत. हे काम पूर्ण केले तर तुम्हाला 830 रुपये 4000 रुपये मोफत साडी मिळून जाईल. त्यासाठीच फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणत आहे, कारण की तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. तर इकडे बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणीसाठी 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे तर मिळणारच आहेत. मात्र यामध्ये आता 12 जिल्हे असून यामध्ये दुसरा जिल्हा सांगत आहे तो म्हणजे सातारा आहे. सातारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना 4000 रुपये तर मिळणार आहेत. एप्रिलचा हप्ता व गुढीपाडवा भेट ही सातारा जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये सरकारमार्फत वाटप केली जाणार आहे. सातारा जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. या जिल्ह्याचा जर एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी ह्या पात्र पाहायला मिळत आहेत. होय, इकडे बघा 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र असून या सर्व लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये मोठी रक्कम ही सरकारमार्फत आता वर्ग केली जाणार आहे. चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे. तर सातारा जिल्ह्यात देखील आता लाडक्या बहिणींना 2000 रुपये जे आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळालेले आहेत. तर आता लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच अर्थमंत्री अजित पवारजी साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते आता 2000 रुपये येणार आहेत. अशी मिळून ही रक्कम 4000 रुपये होते. बघा आता इकडेच लक्ष देऊन आहे का, 2000 रुपये प्लस 2000 रुपये, आता ही किती रक्कम झाली, 4000 रुपये. आता इकडे बघा हे 4000 रुपये जे आहे ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत, त्यांना थेट लाभ देण्यात येणार आहे. आता यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ते जर पाहायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींना आता म्हणजे ज्या लाडक्या बहिणी शेतकरी आहेत, अशा शेतकरी लाडक्या बहिणीसाठी म्हणजे तुम्ही जरी शेतीमध्ये काम करत असाल तर खुशखबरच आहे. अशा लाडक्या बहिणीसाठी PM किसान व नमो शेतकरी योजनेचे दोन्ही पैसे मिळून हे 4000 रुपये आता जमा होत आहेत. त्यातील 2000 रुपये जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय. चांगली खुशखबर ही लाडक्या बहिणींना मिळते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. ही एक चांगली दिलासा देणारी योजना, चांगला दिलासा देणारा निर्णय हा लाडक्या बहिणीसाठी काय म्हटलं तरी हरकत नाहीये. तर आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत. पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी रक्कम सर्वात अगोदर येणार आहे. त्यापूर्वी एक माहिती पाहायची आहे, तिकडे आपण पाहूयात. आता बघू शकता एप्रिल 10वा हप्ता हा जास्त रक्कम देखील मिळण्याचे चान्सेस जास्त असून 12 जिल्ह्यामध्ये चांगली खुशखबर सर्वात अगोदर मिळणार आहे. सर्वात आधी पैसे या 12 जिल्ह्यात मिळणार आहेत. त्यातील पहिला जिल्हा नांदेड सांगितला, दुसरा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगितला. तसेच पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहायची आहेत. मात्र त्या ठिकाणी इकडे बघू शकता खाली अशा प्रकारचे हे साड्यांचे वाटप देखील तुम्हाला केले जाणार आहे. अशा प्रकारच्या ह्या साड्यांची फोटो तुम्हाला दिसत असेल. असा थेट लाभ हा लाडक्या बहिणींना देण्यात येणार असून थेट बँक खात्यात ही रक्कम देखील वर्ग केली जाणार आहे. आता काळजी नसावी, थेट पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता जमा केले जाणार आहेत. सरकारच्या माध्यमातून ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. तशातच पुढे विचार केला तर इकडे बघू शकता आता गुढीपाडव्याची भेट तयार झाली असून काही बहिणींना गुढीपाडव्याची भेट मिळणार नाही, चक्क त्यांना वगळण्यात येणार आहे. कारण की काही एक छोटीशी चूक देखील तुमच्याकडून होऊ शकते. आता गुढीपाडव्याची भेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ ऐका. आता फक्त 3च मिनिटाचा व्हिडिओ राहिला आहे. फक्त 3 मिनिटासाठी व्हिडिओ जर कट केला तर मोठे नुकसान तुमचे होऊ शकते. त्याकरिता 3च मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. इथून पुढे लक्ष देऊन ऐका. आता ही गुढीपाडव्याची भेट तयार झालेली असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. तर एकंदरीत विचार केला तर आता या 500-500च्या नोटा तुम्हाला दिसत असतील. अशा प्रकारच्या 4 नोटा जर म्हटलं तर 2000 रुपये तयार होतात. हे 2000 रुपये मोदींच्या हस्ते काही बहिणींना मिळाले. तर अशा अजून 4 नोटा ज्या आहेत ते आपल्याला लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. म्हणजे ज्या शेतकरी लाडक्या बहिणी PM किसान व नमो शेतकरीचा लाभ घेतात अशा त्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता वर्ग केले जाणार आहेत. तर आता पुढे बघू शकता इकडे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे ते जर पाहायला गेलं तर राज्याच्या अर्थमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं राज्याचे अर्थमंत्री अजित पवारजी साहेब यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव रक्कम मदत देण्यात येईल व ही मदत 100% लाडक्या बहिणींना मिळणार आहे. 100% 2100 रुपये मिळणार आहेत. पुढे इकडे बघू शकता. तशातच आता पुढच्या जिल्ह्याची नावे पाहूयात. पुढचा जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यात देखील लवकरात लवकर ही रक्कम येत असून हिंगोली जिल्ह्यामध्ये 4 मोठ्या भेटवस्तू ह्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. म्हणजे 4 योजनांचा लाभ मिळणार आहे. एक गॅस सिलेंडरचे 830 रुपये, दुसरं हिंगोलीमध्ये 1500 रुपये लाडकी बहीण एप्रिल हप्ता 10वा हप्ता. तसेच पुढील भेट जर विचार केला तर ती म्हणजे मोफत साडी. तसेच त्या पुढील इकडे बघा मोफत साडी.
त्यानंतर पुढील भेट काय आहे आता ती देखील सांगतो. पुढील भेटमध्ये 4,000 रुपये, त्यातील 2,000 रुपये आले 4,000 रुपये. म्हणजे आता इकडे बघा एवढी रक्कम तुला मिळणार आहे. आता हे सर्व योजना किती व्हायला ते तुम्हाला सांगतो. एक म्हणजे 4,000 रुपये ही एक योजना माहीतच असेल, ही एक तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे किती 4,000 रुपये हे एक येणार. तसेच आता पुढचं म्हणजे एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1,500 रुपये, 1,500 रुपये अशी ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात येणार आहे. आणि हा लाभ जे आहे ती सरसकट तुमच्या बँक खात्यात दिला जाईल. जेवढी काही रक्कम असेल ती DBTमध्ये येणार आहे. म्हणजे जेवढी रक्कम पाठवली ती 5 मिनिटाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तर कशा प्रकारे येणार आहे इकडे बघू शकता. DBT माध्यमातून, या DBT माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. DBT माध्यमातून ही रक्कम येणार असल्यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो. आता DBT म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे आता एकंदरीत जर विचार केला तर जशी रक्कम पाठवण्यात येईल तशी डायरेक्ट 1 रुपया देखील कमी होणार नाही, कुठेही रक्कम ती कटणार नाही. डायरेक्ट तशाच तशी जर तुम्हाला 2,000 रुपये पाठवले तर 2,000 रुपये 5 मिनिटाच्या आत तुमच्या बँक खात्यात येतील. किंवा 3,000 रुपये पाठवले तर 3,000 रुपये इकडे बघा 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकते. त्यामुळे दिलासा देणाराच निर्णय हा तुमच्यासाठी म्हणावा लागेल. तशातच पुढे जर विचार केला तर आता लगेचच जे 12 जिल्हे आहेत या ठिकाणी पहिला टप्पा सुरू होणार आहे. 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना किती इकडे बघा 12 जिल्ह्यातील या लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. या 12 जिल्ह्यामध्ये मोठी रक्कम वर्ग केली जाणार असून 4 योजनाचे पैसे येणार आहेत. त्यापैकी आपण आता तुम्हाला जे आहे ते 3 जिल्हे सांगितले. एक म्हणजे हिंगोली, दुसरा सातारा, तर तिसरा आपण नांदेड जिल्हा पाहिलेला आहे. या तिन्ही जिल्ह्याची अपडेट पाहिलेली आहे. तर पुढच्या जिल्ह्यांची कोणते आहेत, पुढचे असे कोणते आहेत त्या जिल्ह्यांबाबत देखील व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. जेणेकरून जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे. ज्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येणार आहेत तो व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.